नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी ग्रामसेवक, कृषी सेवक या महत्त्वपूर्ण पदांसाठी आपण या ठिकाणी सामान्य ज्ञान या विषयामधील महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर ते राज्य आहे कोणते? मणिपूर, ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, भारतामधील एकूण 8 राज्यांमधून हे कर्कवृत्त जाते. ते राज्य कोणते आहेत? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. तर बघा, जे कर्कवृत्त जे आहे तर हे 23.5 डिग्री, किती? 23.5 अंश कोनातील एक काल्पनिक रेषा आहे. आणि हे जगातील एकूण किती देशांमधून जाते? तर 17 देश. 17 देशांमधून कर्कवृत्त जाते आणि त्यामध्ये आपला भारत देश देखील आहे. आणि जी आपल्या भारतामधील माही नदी आहे, कोणती नदी? माही नदी. तर ही नदी कर्कवृत्ताला 2 वेळेस ओलांडते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाला शुगर बाउल ऑफ द वर्ल्ड असे म्हटले जाते? तर तो देश कोणता आहे? तर तो आहे क्युबा, ऑप्शन क्रमांक 3. तर क्युबा हे जे आहे तर हे कॅरिबियन प्रदेशातील एक बेट आहे. क्युबाची साखर अर्थव्यवस्था ही क्युबातील प्रमुख कृषी अर्थव्यवस्था आहे. तर बघा, 1960 पर्यंत, कधी? 1960 पर्यंत क्युबा हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यातक देश होता. परंतु नंतर काय झाले की 2017 ते 18 या वर्षामध्ये, 2017-18 मध्ये जगात साखर उत्पन्नामध्ये कोणता देश आघाडीवर राहिला? तो देश आहे ब्राझील. कोणता देश? ब्राझील. आणि साखर उत्पन्नामध्ये भारत, आपला देश ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान साखर उत्पन्नामध्ये जगात किती आहे? तर ते आहे दुसरे. आणि त्यातल्या त्यात देशामध्ये जे उत्तर प्रदेश आहे तर हे सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी होम रूल लीग ऑफ अमेरिका स्थापन केली? होम रूल लीग ऑफ अमेरिका. तर होम रूल लीग ऑफ अमेरिकेची स्थापना कोणी केली? लाला लजपत राय यांनी, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, लाला लजपत राय यांनी कधी? 1917 मध्ये न्यूयॉर्कमध्ये इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिकेची स्थापना केली. याचबरोबर जे तारकनाथ दास आहेत तर यांनी 1908 मध्ये, कधी? 1908 मध्ये सिएटल येथे फ्री हिंदुस्तान नावाचे मासिक सुरू केले होते, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचबरोबर लाला हरदयाळ यांच्यासह रामचंद्र, भगवान सिंग, करतर सिंग सराबा, भाई परमानंद यांनी याची स्थापना केली होती? गदर पार्टी. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, होम रूल लीग ऑफ अमेरिकेची स्थापना कोणी केली? लाला लजपत राय, ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतात क्रांतिकारी विचारांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? क्रांतिकारी विचारांचे जनक. तर भारतामध्ये क्रांतिकारी विचाराचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बिपिनचंद्र पाल. तर तुम्ही ऐकले असेल लाल, बाल, पाल हे जे त्रिकूट आहे तर यामधील हे बिपिनचंद्र पाल. तर यांचा जन्म कधी झाला होता? तर त्यांचा जन्म झाला होता 7 नोव्हेंबर 1858 मध्ये. 1858. कुठे? बांगलादेशमध्ये. तर बघा, जे बिपिनचंद्र पाल होते तर यांनी स्वदेशी, याचबरोबर परदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार देखील या ठिकाणी केला होता. तर यांनी वंदे मातरम या राष्ट्रवादी जर्नलची देखील स्थापना केली होती. कोणत्या? वंदे मातरम. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, वंदे मातरम. याचबरोबर त्यांनी जाती व्यवस्था आणि इतर जे कठोर नियम होते यांना देखील विरोध केला होता. आणि त्यांचे निधन कधी झाले? तर 20 मे 1932 मध्ये. 20 मे 1932. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे बिपिनचंद्र पाल. पुढचा प्रश्न, लोह आणि कार्बनच्या संरचनेने कोणता मिश्र धातू बनवला जातो? लोह आणि कार्बन. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पोलाद, ऑप्शन क्रमांक 1, पोलाद. तर बघा, पोलाद हा एक मिश्र धातू आहे जो यामध्ये 98% काय असते? तर लोह असते. 98% लोह आणि 2% काय असते? कार्बन असते. 98% लोह आणि 2% कार्बन.
याचबरोबर मिश्र धातू म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक धातूंचे किंवा अधातूंचे घनमिश्रण. त्याचबरोबर जे स्टेनलेस स्टील असते, स्टेनलेस स्टील, तर हे कशापासून बनवले जाते, तर लोह, क्रोमियम आणि निकेल. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. लोह याचबरोबर क्रोमियम आणि निकेल यांच्या मिश्रणापासून बनवले जाते स्टेनलेस स्टील. याचबरोबर जे डाक आहे, डाक हे कशापासून बनवले जाते, तर शिसे याचबरोबर कथील यांच्या मिश्रणापासून बनवले जाते डाक. आणि दोन धातू जोडण्यासाठी याचा उपयोग केला जातो डाकचा. याचबरोबर जे मोनेल आहे, मोनेल, तर हे गंज प्रतिरोधक म्हणून वापरले जाते. आणि हे कशापासून बनवले जाते, तर हे बनवले जाते निकेल बरोबर तांबे आणि लोह. निकेल, तांबे आणि लोह. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गांधी आयर्विन करारात मध्यस्थ म्हणून खालीलपैकी कोणी भूमिका केली होती. गांधी आयर्विन करारामध्ये, तर गांधी आयर्विन करार जो होता, तर हा करार लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी कधी झाला होता, तर 5 मार्च 1931. 5 मार्च 1931 रोजी महात्मा गांधीजी आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी स्वाक्षरी केलेला हा एक राजकीय करार होता. तर यामध्ये गांधी आयर्विन करारामध्ये मध्यस्थ म्हणून कोणी भूमिका केली होती, तर ते होते तेज बहादूर सप्रू. ऑप्शन क्रमांक 2, तेज बहादूर सप्रू. तर बघा 1921 मध्ये तेज बहादूर सप्रूबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर 1921 मध्ये लॉर्ड रीडिंगने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये विधिमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. काय म्हणून, विधिमंत्री म्हणून तेज बहादूर सप्रू यांची नियुक्ती केली होती. याचबरोबर इंग्लंडच्या राणीने त्यांना कोणता किताब दिला होता, तर तो होता नाईटहूड हा देखील त्यांना किताब दिला होता. आणि याचबरोबर त्यांना सर हा बहुमान देखील दिला होता. कधी, 1924 मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डिप्थिरिया, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, घटसर्प. तर हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, तर डिप्थिरिया कशाशी संबंधित आहे, घसा. ऑप्शन क्रमांक 2, घसा. तर बघा डिप्थिरिया हा जो रोग आहे, तर हा कशामुळे होतो, तर हा एक जीवाणूमुळे होतो. हा एक जीवाणूजन्य रोग आहे. तर त्या जीवाणूचे नाव काय आहे, कोरिनोबॅक्टेरियम डिप्थिरिया. तर हा एक संसर्गजन्य रोग आहे. संसर्गजन्य रोग म्हणजे काय, तर जे रोग थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतात. तर डिप्थिरिया हा लहान मुलांमध्ये होणारा एक रोग आहे. आणि याचा प्रादुर्भाव कशावर होतो, तर श्वसननलिका असते तर बाधित होते. आणि याच्यावर जर उपचार जर पाहिला, तर उपचार काय आहे, तर याच्यावर उपचार आहे तो म्हणजे डीपीटी लस. या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, घसा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना राज्यघटनेनुसार कधी झाली. तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना राज्यघटनेनुसार 25 जानेवारी 1950 रोजी झाली. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा भारतीय राज्यघटनेतील जे कलम 324 आहे, तर हे निवडणूक आयोगाशी संबंधित असणारे कलम आहे 324. याचबरोबर हा जो निवडणूक आयोग आहे, भारतीय निवडणूक आयोग, तर याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो. पहिला, याच्या अगोदर भारतीय निवडणूक आयोग हा एक सदस्य होता, त्यानंतर तो बहुसदस्य करण्यात आला. आणि त्याच्यानंतर या आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त असतात. आणि त्यांची निवड कोण करते आणि त्यांची नियुक्ती कोण करतात, तर ते करतात राष्ट्रपती. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, राष्ट्रपती. याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत, तर त्यांच्या पदावधीची सुरक्षा राज्यघटनेने त्यांना दिलेली आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रगीत प्रथम टिंबटिंबमध्ये गायले गेले होते. तर भारताचे जे राष्ट्रगीत आहे, तर हे कधी गायले होते, तर 1911 मध्ये.
कधी? 27 डिसेंबर 1911. कलकत्ता अधिवेशनात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, कलकत्ता अधिवेशन. तर याचे रचनाकार कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये मूळ बंगालीमध्ये ही राष्ट्रगीताची रचना केली होती त्यांनी 1911 मध्ये. आणि 24 जानेवारी 1950 रोजी, कधी बघा, 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेने राष्ट्रगीताच्या हिंदी आवृत्तीचा स्वीकार या ठिकाणी केला होता. यानंतरचा पुढचा प्रश्न, रेबीज हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर रेबीज हा आजार होतो कशामुळे? विषाणूमुळे. त्या विषाणूचे नाव काय आहे? तर त्याला म्हटले जाते राबडो व्हायरस. स्पेलिंग तुम्ही बघून घ्या, राबडो व्हायरस. तर याचा जो प्रसार होतो रेबीज या रोगाचा, तर ओल्या जखमेतून याचा प्रसार होतो आणि पिसाळलेला कुत्रा चावल्याने. याचा प्रादुर्भाव जो होतो तर तो होतो CNS वर, सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजेच काय, मध्यवर्ती चेतासंस्था. आणि याच्यावर उपचार काय आहे? तर तो आहे रेबीज प्रतिबंधक लस. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, विषाणू. यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, भारतामधील एकूण वनक्षेत्र टिंबटिंब एवढे आहे. तर किती आहे? 80.9 दशलक्ष हेक्टर. ऑप्शन क्रमांक 1. भारतामधील एकूण वनक्षेत्र आहे 80.9 दशलक्ष हेक्टर. तर देशाचे एकूण वन आणि वनच्छादित क्षेत्र हे 80.9 दशलक्ष हेक्टर एवढे असून, जर आपण देशाचा जर विचार केला तर देशाच्या भौगोलिक क्षेत्राचे किती आहे? तर ते आहे 24.62%. 24.62%. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे निर्माता असे म्हटले आहे? आधुनिक भारताचे निर्माता तर कोणाला म्हटले आहे? तर लोकमान्य टिळक, म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांना. तर बघा, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला होता? तर रत्नागिरी जिल्ह्यामधील चिखली हे एक गाव आहे. तर या ठिकाणी झाला होता कधी? 23 जुलै 1856 मध्ये. 23 जुलै 1856 मध्ये. याचबरोबर त्यांचे निधन कधी झाले? तर 1 ऑगस्ट 1920 मध्ये मुंबई या ठिकाणी. तर बघा, 24 ऑक्टोबर 1884 मध्ये त्यांनी, म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याचबरोबर जानेवारी 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची देखील स्थापना केली. याचबरोबर 20 एप्रिल 1916 मध्ये त्यांनी बेळगाव या ठिकाणी, कुठे? बेळगाव. तर बेळगाव या ठिकाणी त्यांनी होमरूल लीगची देखील स्थापना केली होती. आणि त्यांचे राजकीय गुरु कोण होते? तर ते होते KT तेलंग. हे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा, KT तेलंग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, सरोजिनी नायडू टिंबटिंब काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या. तर कोणत्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या? तर बघा, 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. भारत सरकारच्या राज्यपाल या पदावर कार्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील ठरल्या होत्या. तर बघा, 1947 मध्ये संयुक्त प्रांताच्या त्या राज्यपाल बनल्या होत्या सरोजिनी नायडू. तर बघा, या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3, 1925 कानपूर. तर बघा, जे चित्तरंजन दास होते तर ते 1922 मध्ये जे गया या ठिकाणी अधिवेशन भरले होते तर त्याचे अध्यक्ष कोण होते? ते म्हणजे चित्तरंजन दास. त्याचबरोबर 1928 मध्ये कोलकातामध्ये जे अधिवेशन भरले होते तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते मोतीलाल नेहरू. कोण होते? मोतीलाल नेहरू. आणि 1931 मध्ये कराची या ठिकाणी जे अधिवेशन भरले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तर त्याचे अध्यक्ष होते ते म्हणजे कोण? वल्लभभाई पटेल. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मायोपिया खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मायोपिया हा जो आजार आहे तर हा संबंधित आहे डोळ्याशी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर मायोपिया या रोगाला काय म्हटले जाते? निकट दृष्टी दोष असे देखील म्हटले जाते.
तर मायोपिया बरा करण्यासाठी आंतरगोल लेन्सचा वापर केला जातो. कोणत्या लेन्सचा? आंतरगोल. तर बघा, मायोपिया या रोगामध्ये काय होते आजारामध्ये, तर दूरच्या वस्तूंचा प्रकाश डोळ्यातील पडद्यावर पडण्याऐवजी समोर केंद्रित होतो आणि परिणाम काय होते, जवळच्या वस्तू या सामान्य दिसतात पण दूरच्या वस्तू या अपष्ट दिसतात. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, डोळा. पुढचा प्रश्न, कलाहरी वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? कलाहरी वाळवंट. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. कलाहरी वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? तर बघा, हे जे वाळवंट आहे तरी साधारण जर पाहिले तर याचे क्षेत्रफळ किती आहे? 9 लाख वर्ग किलोमीटर. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि जगातील 5व्या क्रमांकाचे हे एक वाळवंट आहे. जगातील 5व्या क्रमांकाचे. यानंतरचा पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर त्या पुस्तकाचे नाव काय आहे? तर त्या पुस्तकाचे नाव आहे द इंडियन स्ट्रगल. द इंडियन स्ट्रगल, ऑप्शन क्रमांक 4. तर हे जे पुस्तक आहे तरी सुभाषचंद्र बोस यांनी 2 भागामध्ये लिहिलेले आहे. याचबरोबर पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत दादाबाई नौरोजी. दादाबाई नौरोजी. आनंदमठ हे जे हा जो ग्रंथ आहे तर हा आनंदमठ ही एक कादंबरी आहे आणि ही कादंबरी आहे बंगाली भाषेमध्ये. आणि याचे रचनाकार कोण आहेत? तर ते आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. तर यांनी 1882 आनंदमठ या कादंबरीची रचना केली होती. याचबरोबर अनहॅपी इंडिया हे जे पुस्तक आहे तर याचे लेखक कोण आहेत? तर लाला लजपत राय. लाला लजपत राय. तर भारताच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन त्यांनी अनहॅपी इंडिया या पुस्तकामध्ये केलेले आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, द इंडियन स्ट्रगल. यानंतरचा पुढचा प्रश्न, मेंदूचा खालीलपैकी कोणता भाग हृदयावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो? तर कोणता भाग आहे? तर तो आहे मेडुला ऑब्लांगाटा. मेडुला ऑब्लांगाटा. त्यालाच काय म्हटले जाते? मस्तिष्क पुच्छ. तर बघा, हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग आहे. याचे कार्य काय असते? तर जी अनैच्छिक क्रिया असते म्हणजे ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही ते म्हणजे रक्तप्रवाह, श्वसन, हृदयाचे कार्य, शिंकणे खोकणे इत्यादी हे जे कार्य असते तर हे कोण करते? मेडुला ऑब्लांगाटा. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा कोणता भाग कल्याणकारी राज्याचा आदर्श घोषित करतो? तर तो भाग कोणता आहे? राज्य धोरणाचे नीती निर्देशक तत्व. तर बघा, घटनेमध्ये केवळ मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे जीवन सुखी व संपन्न होत नाही. त्यासाठी व्यक्तीचे कल्याण आणि देशाची प्रगती होण्यासाठी सरकारने कल्याणकारी योजना आणि धोरणे आखणे गरजेचे असते. त्यासाठी घटनाकर्त्यांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा घटनेमध्ये समावेश केला. घटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 दरम्यान मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि ही जी तत्वे आहेत तर ही घेण्यात आलेली आहेत 1937च्या आयरिशच्या राज्यघटनेवरून. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे डिलिजंट. तर याचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर बघा, डिलिजंट म्हणजे काय? तर मेहनती, उद्योगी. याचबरोबर त्याला काय म्हटले जाते? काळजीवाहू. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे याचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे केअरफुल. ऑप्शन क्रमांक 4, केअरफुल. तर बघा, स्पीडफुल म्हणजे काय? तर आपण त्याला म्हणू शकतो खुनशिव किंवा सूडबुद्धीचा. म्हणजेच काय? रिव्हेंजफुल. त्याला आपण काय म्हणू शकतो? द्वेषपूर्ण. म्हणजे स्वीटफुल. ऑफुल म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणू शकतो की हॉरिड किंवा भयानक किंवा भीषण. याचबरोबर फेथफुल म्हणजे काय? तर निष्ठावान किंवा विश्वासू. आपण त्याला विश्वासू असे देखील म्हणू शकतो. यानंतरचा पुढचा
पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. तर या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे. तर बघा, अ पर्सन हू किल्स समबडी एस्पेशली फॉर पॉलिटिकल रिझन. तर बघा, राजकीय कारणासाठी असा एखादा व्यक्ती जो माणसांना मारतो, एखाद्याला मारतो, त्याला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटले जाते ॲसेसिन. ऑप्शन क्रमांक 4 ॲसेसिन. त्यालाच काय म्हटले जाते? मारेकरी. मॉन्स्टर म्हणजे काय? तर एखादा अक्राळ विक्राळ राक्षस, त्याला आपण म्हणतो मॉन्स्टर. क्रिमिनल म्हणजे काय? तर एखादा गुन्हेगार. हँगमॅन म्हणजे काय? तर फाशी देणारा, त्याला आपण काय म्हणतो? जल्लाद. जो फाशी देणारा असतो तो जल्लाद. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ॲसेसिन. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटीनम ऑन द अंडरलाईन वर्ड. तर या ठिकाणी एक आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. शी विल प्रोबेबली कम टू नाईट फॉर अ पार्टी. प्रोबेबली, तर या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे. तर या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा, प्रोबेबली म्हणजे काय? तर प्रोबेबली म्हणजे काय? तर अनिश्चितता म्हणजेच अनसर्टनली. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? डेफिनेटली. ऑप्शन क्रमांक 1 डेफिनेटली. तर बघा, याचबरोबर परहॅप्स म्हणजे काय? परहॅप्स म्हणजे कदाचित. पॉसिबली म्हणजे काय? तर उघडपणे किंवा पॉसिबली म्हणजे काय? तर संभावित किंवा शक्यतो. आपण म्हणू शकतो ना की शक्यतो, त्यालाच म्हटले जाते पॉसिबली. आणि परहॅप्स म्हणजे काय? तर कदाचित. तर बघा, शी विल प्रोबेबली कम टू नाईट फॉर अ पार्टी. यानंतरचा पुढचा प्रश्न, रत्न जातीचा आंबा खालीलपैकी कोणाचे संकरित वाण आहे? रत्ना. तर रत्ना जातीचा हा जो आंबा आहे, तर हे एक संकरित वाण आहे. नीलम आणि हापूस या दोन आंब्याचे संकरित वाण, नीलम आणि हापूस. ऑप्शन क्रमांक 2. याचबरोबर नीलम आणि दशहरी, नीलम आणि दशहरी या दोन आंब्यापासून संकरित वाण तयार केलेले आहे. तर त्या वाणाचे नाव काय आहे? तर त्या वाणाचे नाव आहे मल्लिका. याचबरोबर अर्का नीलकिरण, अर्का नीलकिरण हे देखील आंब्याचे एक संकरित वाण आहे. नीलकिरण. तर हे कोणत्या दोन आंब्यांपासून बनवलेले आहे? तर ते आहे हापूस आणि नीलम. हापूस आणि नीलम बरोबर आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न, जाबो ही ग्रामीण शेती पद्धत देशामध्ये कुठे अस्तित्वात आहे? तर कुठे अस्तित्वात आहे? नागालँडमध्ये. ऑप्शन क्रमांक 2 नागालँड. तर बघा, जाबो म्हणजे काय? तर डोंगरावरून जे वाहून येणारे पाणी असते, डोंगरावरून वाहून येणारे पाणी, तर हे एका ठिकाणी अडवणे आणि या ठिकाणी शेती करणे, त्यालाच काय म्हटले जाते? तर जाबो. ऑप्शन क्रमांक 2. तर ही पद्धत आहे नागालँड या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय बियाणे महामंडळ म्हणजेच काय? NSC. त्यालाच आपण काय म्हणतो? तर नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड. तर बघा, राष्ट्रीय बियाणे महामंडळाची स्थापना कधी झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी 1963 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 1963 मध्ये. तर राष्ट्रीय बियाणे महामंडळ हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली आणि कुठे करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक 13 नावाचा नवीन गुप्तचर उपग्रह कक्षेमध्ये सोडला? तर तो देश आहे, तो म्हणजे कोणता? इस्रायल. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, इस्रायलने 5 एप्रिल 2023 रोजी ओपेक
13 नावाचा नवीन गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या कक्षामध्ये प्रक्षेपित केला. तर इस्रायल हा जो देश आहे तर हा भूमध्य समुद्रावर असलेल्या मध्य पूर्वेकडील एक देश आहे. याला स्वातंत्र्य कधी मिळाले तर 14 मे 1948 मध्ये. याच्या राजधानीचे नाव काय आहे इस्रायलच्या, तर ते आहे जेरुसलेम. तुम्ही नाव ऐकलं असेल जेरुसलेम. याचबरोबर इस्रायल देशाचे जे PM आहेत तर ते कोण आहेत तर बेंजामिन नेतन्याहू. आणि त्यांचे चलन काय आहे तर ते आहे ILS, नवीन शेकेल. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.